सरकारला हे विचारलं पाहिजे की आपण जी जनता निवडतात ती एवढी नालायक का आहे. कारण आतापर्यंत लोक सरकार निवडत होती, आता लोक SIRच्या माध्यमातून सरकार आपल्याला मत कोण द्यायचं ती जनता निवडते ना. कधी राजीनामा देणार. जो प्रश्न सगळ्यांना पडलाय तोच विचारायचा असतो ना. म्हणजे पत्रकार किंवा लेखकाचं काम सर्वांना वाटतं ते तोंडाने बोलणं किंवा हाताने लिहिणं हेच आहे ना. त्यामुळे मी लोकांना जे वाटत नाही ते कशाला विचारतो. क्या बात आहे. तर मी आंबा कापून खाता का चोखून हे विचारावं अशी तुझी अपेक्षा असेल तर तो लोकांना पडलेला प्रश्न नाही. माझं काम लोकांना पडलेला प्रश्न विचारणं आहे. खरं तर आता हा प्रश्न संघाला पण पडलाय की त्यामुळे मी सर्वांचंच काम करतोय असं समज. तुम्ही राजीनामा कधी देणार? 2020 हे जे दशक आहे त्याला तुम्ही कोणत्या पद्धतीचं दशक म्हणाल? म्हणजे त्याला कोणत्या शब्दात ओळखेल जग ह्या दशकाला? मूल्यांचा युग परिवर्तन झालं, मूल्य व्यवस्थेचं युग परिवर्तन झालं असं दशक आहे. कारण जी मूल्य अगोदरच्या अनेक दशकांमध्ये स्थापित झालेली होती त्या मूल्यांचं परिवर्तन झालं, म्हणजे ऱ्हास पण झाला बऱ्याच मूल्यांचा. उदाहरणार्थ इस्रायल करोडो लोकांना, लाखो लोकांना, मुलांना ठार मारतं गाझामध्ये किंवा लेबनॉनमध्ये, तर त्याला जेनोसाईड आपण म्हणत नाही. म्हणजे बऱ्याच महत्त्वाच्या मोठे मीडिया. आणि याउलट जेव्हा जूनच्या विरोधात हिटलरने भयानक अँटीसिमिटिझम केला होता आणि त्यांच्या विरुद्ध छळछावण्या उभारल्या, त्याने फायनल सोल्युशन म्हणून त्यांना गॅस चेंबरमध्ये कोंडलं, त्याला आपण जेनोसाईड म्हणून ओळखतो. तेच नेत्यानेहू करतात, त्याला आपण जेनोसाईड म्हणून ओळखत नाही. ते डिफेन्स मानतं. म्हणजे आपलेच पंतप्रधान तर त्याला फादरलँड म्हणून आले. तर मूल्यव्यवस्थेचं पूर्णपणे परिवर्तन करणारं हे दशक आहे. म्हणजे दुपार म्हणजे रात्र, पारतंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य, मूर्खपणा म्हणजे शहाणपणा आणि बुवाबाजी म्हणजे विज्ञान, असं जे जॉर्ज ऑरवेलच्या 1984 मध्ये जे वेगळ्या प्रकारे म्हटलेलं आहे ना, तसं आत्ता हे दशकात आहे. म्हणजे तुला डोळ्यासमोर दिसतोय हा खोटा बोलतोय, हेच खरे. हा तुम्ही बघताय की हा मनुष्य अचाट भोगी आहे, तपस्वी आहे. अरे काय बरं, पूर्वी पंतप्रधानांना एक तप वगैरे किंवा 15 वर्ष किंवा 12 वर्ष किंवा 10 वर्ष किंवा 5 वर्ष झाली की ते लोकांना अवीन एक 10 कलमी, 15 कलमी, 20 कलमी नवीन कार्यक्रम त्यांच्या अंत्योदयाचा द्यायचे. आता पहा मला किती वर्ष झाली, आता साजरी करा बघ. म्हणजे ही मूल्यव्यवस्था ही, आणि ते ॲक्सेप्टेबल आहे लोकांना, म्हणजे समाजामध्ये स्वीकारार्ह आहे. आणि केवळ भारतात नाही, मी आता इस्रायलचं उदाहरण सांगितलं, अमेरिकेचं सांगितलं, जगभरच असं दिसतंय की कोणत्याही प्रकारचा आपण पूर्वी ज्याला व्याभिचार म्हणायचो किंवा पूर्वी ज्याला अश्लील म्हणायचो किंवा पूर्वी ज्याला जेनोसाईड म्हणायचं, शिरकांड, त्याला आता मानवता म्हणण्याची पद्धत आली, त्याला आता सच्छीलता म्हणण्याची पद्धत आली, त्याला आता तपस्विता म्हणण्याची पद्धत आली. म्हणजे एक मोठे रोड बनवून त्यामध्ये अरबो रुपये खाल्ले तर तो समाजासाठी केलेला त्यागच म्हणायचा आता, अशी परिस्थिती आली. म्हणजे डांबर इतक्या निकृष्ट दर्जाचं रोडवर टाकलं जातं की पाय रुततो त्याच्यामध्ये उन्हामध्ये, आणि त्या खात्याच्या मंत्र्यांना कार्यसम्राट म्हणतात. रोड जो बनवतो तो मंत्री पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळण्याचं तत्वज्ञान लोकांना सांगतो आणि पेट्रोलियम मंत्री पंतप्रधानांसाठी एप्स्टीनला भेटायला जातो. आणि हे सगळं चाणक्य नीतीमध्ये येतं. हे किती गंभीर आहे. म्हणजे तर ही मूल्यव्यवस्था बदलणाऱ्या दशकात मध्ये आपण आहोत. गेल्या 100 वर्षात स्थापित झालेली जी मूल्य होती ती या 10 वर्षात उखडली गेली. जगभरच गेली, भारतात तर गेलीच गेली. आता शिक्षकांच्या आपण पाया पडत असू मागच्या दशकापर्यंत, आता शिक्षकच विद्यार्थ्यांच्या पडतात. आणि पूर्वी कसं होतं की मोठी लोक आहेत
त्यांच्या वर्गातले मित्र शिक्षक यांच्या भेटीचे सोहळे व्हायचे. म्हणजे नेहरू आपल्या शिक्षकांना भेटले अशी बातमी वगैरे यायची. आता जे पंतप्रधान वगैरे आहेत त्यांचे शिक्षक वर्गातले मुलं ही बेपत्ता आहेत. म्हणजे नाहीच आहेत अस्तित्वात. म्हणजे हे असं युग येईल असं मला वाटलं नव्हतं की एक तरी माणूस असेल ना कोणतरी की ज्यांनी आपल्याला आपल्याबरोबर कॉलेजमध्ये शाळेमध्ये बोरं चिंचा खाल्ल्या असतील, इतर मुलांच्या अंगावर शाई उडवली असेल किंवा ज्या शिक्षकांनी वावा केली असेल किंवा थप्पड दिली असेल, काही पण यातला काहीही माणसं सगळी गायब कशी होऊ शकतात. तर हे जे अद्भुत दशक आहे त्याला एक अदृश्य दशक पण म्हटलंच पाहिजे. डिग्र्या अदृश्य झाल्या, शिक्षक अदृश्य झाले, सहाय्यक सहाध्यायी अदृश्य झाले आणि जिथे आपण काम करत असतो श्रमसंस्कृतीची रुजवात झाली ते स्टेशनही त्या काळात अदृश्य होतं आणि तिथे चहाचं दुकान होतं तेही अदृश्य होतं. तर हे अदृश्य दशकाची कहाणी आहे सगळी. कुठेतरी लपवतात की काय पाताळ नाही, लपवत नाही, अदृश्य आहेत. अदृश्य. ते हे बघ असं नाही, ते काही एका विशिष्ट वर्ग आहे ज्याला आपण अंधभक्त म्हणतो काही लोक किंवा पुण्यामध्ये ब्राह्मण म्हणतात वगैरे, त्यांना दिसतं ते, आपल्याला नाही दिसत. पापी लोकांना दिसत नाही, ते पुण्यवान लोकांना यातलं सगळं दिसतं. हल्ली जग बदलण्याचं आणि भारत बदलण्याचा सगळ्यात जण विचार करतात, तरुण पिढी म्हणते. तर पण त्याला चांगल्यासाठी की वाईट आहे? चांगल्या दृष्टीने ऑब्व्हियसली त्यांचं म्हणणं आहे की पण कसं बदलायला हवं त्यांनी आणि काय करायला हवं त्यासाठी पहिल्यांदा. त्यांनी काही करण्याची गरज, जग आपोआप बदलतं नेहमीच. म्हणजे उद्या सकाळ व्हावी म्हणून मी काय करावं असं विचारण्यासारखं आहे. तू काही करू नको बाळा, तू झोप. किंबहुना तू जरा कमी करशील तर जगाचं बरं होईल असं परिस्थिती आहे सध्या. त्यामुळे जग बदलण्याकरता माणसाने काही करावं, ती परिस्थिती गेली हाताबाहेर. म्हणजे पूर्वी क्रांत्या करत असत लोक तर फिलॉसॉफ्या मांडत असत, आर्ग्युमेंट करत असत, डिबेट होत असत, खऱ्या खोट्याची शहानिशा होत असे. हे सगळं होत नसल्यामुळे जग बदलणार कसं? तर जे बदलतं आहे तेच जग असं मानायचं. पण सरकारला कोणता प्रश्न विचारायला हवा? प्रश्न तर विचारायला हवा की बाबा तुम्ही का चुकताय की काय, कोणता प्रश्न विचारायला आपण सरकारला हे विचारलं पाहिजे की आपण जी जनता निवडतात ती एवढी नालायक का आहे? कारण आतापर्यंत लोक सरकार निवडत होती, आता लोक SIRच्या माध्यमातून सरकार आपल्याला मत कोण द्यायचं ती जनता निवडते ना. त्यामुळे ती अशी सगळीच कशी काय तुम्हाला मत देऊ शकते? त्यामुळे अशी जनता का निवडता तुम्ही? म्हणजे 10 वर्षापूर्वीपर्यंत आपण असं विचारायचो ना, तुम्ही असे नेते का निवडता? असं नाही, आता ही जनता का निवडता असं विचारायचं सरकार.